श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 9. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी जगदुद्धारा अवतार दीक्षा ज्ञानेश्वरा अघटित मायावतारधरा भिंती वाहना गुरुराया रेड्यामुखी वेदोच्चार करुणी तोषविले सकळ विप्र फोडोनी भगवद्गीता भांडार सकळ जना वाढिले ऐसा तू कवी महाराज तरी मम कामनेचे धरुनी चोज ग्रंथार्थी विपुल सुरस वैखरी ते वदविका मागिले अध्यायी कथा सुरस दिधली भाकम छिंद्रास वरदेवनी वात चक्रास गमन करिता पै झाला आणि श्रीरामाची झाली भेटी तेणेही वरव पुनी शेवटी पाशुपतरायाची रामाचे पोटी कामना संतुष्ट केली मच्छिंद्रे असो आता येथुनी मच्छिंद्रनाथ सप्त मोक्षपुऱ्या पाहुनी त्वरित अयोध्या मथुरा अवंतिका यथार्थ काशी काश्मीरी पाहिली मिथुळा प्रयाग गया सुरस तेथे नमुनी विष्णुपदास अन्य तीर्थे करुणी बंगाल देश चंद्रागिरी सतो पातला गावात करिता भिक्षाटन तो सर्वोपकारी दयाळू दिव्य ब्राह्मण तयाचे दृष्टी पडता सदन झाले स्मरण भस्माचे मनात म्हणे याचे सदनी पुत्र मंत्र संजीवनी वरद भस्मी सिद्ध करूनी दिधली होती निश्चये तरी ती साध्वी विप्रजाया सरस्वती नामे होती जया सर्वोपकारी दयाळ द्विज भार्या सुकृत होते तियेचे तरी 12 वर्षे लोटल्या पाठी पुन्हा मी येईन शेवटी ऐसे वदोनी भस्मची मोठी सरस्वती ते दिधली असे तरी त्या मायेचा शोध करून पाहू तियेचा वरदनंदन ऐसे हृदयी मच्छिंद्र आणून सदना माझी प्रवेशला उभा राहुनी विप्रांगणी हे सरस्वती ऐसी पुकारी वाणी तवती ऐकुनी शुभाननी बाहेर आली अति त्वरे येता देखिला योगद्रुम मग भिक्षा घेऊनी उत्तमोत्तम म्हणे महाराजा भिक्षान्न झोळी माझी स्वीकारी मच्छिंद्र म्हणे वो शुभाननी तव नाम काय ते ऐकू दे कानी येरी म्हणे सरस्वती अभिधानी लोकोपचारे मज असे उपरी मच्छिंद्र बोले तिते नाम काय तव भ्रताराते येरी म्हणे सर्व त्याते दयाळपती म्हणताती नाथ म्हणे तुम्ही कवण जाती गौड विप्र म्हणे ती तै सरस्वती ऐसे ऐकुनी खूण चित्ती मिळाली तेव्हा नाथाच्या मच्छिंद्र म्हणे माये ऐक दावी कोठे तव बाळक येरी म्हणे जी पुत्रमुख पाहिले नाही अद्यापी मच्छिंद्र म्हणे बोलसी का खोटे म्या वरद भस्माची दिधली चिमूट भस्म नोहे ते संजीवनी पीठ पुत्ररूपीचे दर्शवी दाखवी परी तो पुत्र कैसा अजरामर मागे सोडिला कैसा तेज पुंज अन्यून अनिळ महेशा ऐसा पुत्र असेल की असो भस्म चिमुटी ऐकता वाणी खूणयुक्त झाली नितंबिनी परी भस्म चिमुटी ते उकिरडा भुवनी सांडिले अन्याय वाढला तेणे करोनी जाहली भयग्रस्त हृदयी संचरला कंपवात चित्ती म्हणे आता हा नाथ शिक्षा करील मज लागी नेणो शापे करील भस्म की तोडील स्वशक्तीने माझा काम की तरुरूप हो ऐसा शाप देऊन सांडून जाईल अवनीते आधी मी अल्पबुद्धीपासूनी
घेतल्या आहेत नितंबिनी वाणी, की कान फाट्याची विपरीत करणी. अविद्यार्णवी असती ते, नाटक चेटक कुडे अपार कपट. जाणती दुर्गुण परम पापिष्ट, जाया पाहुनी उत्तम बरवट. स्तुती करीती तियेची, दीन मान पर्यंत कुत्री. उत्तम जाया करीती रात्री, मग शयनी घेऊनी शेज पात्री. भोग भोगिती दुरात्मे, ऐसे पूर्वी मज श्रुत. सखिया मुखी श्रवण केले होते, परी तोची बोल समस्त. सत्य होऊ पाहातसे, तरी आता कपाळ फुटके. होणार ते होऊ शके, कान फाट्या करुनी चेटके. दशा करील की माझी, तरी याते कवण उपाय. काही सुचेना करू काय, हा ओळख धरुनी समय. साधुनी आला परतोनी, ऐसे रीती मनी जल्पत. तरी गात्रे थरथरा कापत, अत्यंत भयाचे भरुनी भरते. शुद्धी पात्रा सोडिले तिने, यावरी नाथ म्हणे वो जननी. पाहसी काय तू पिशाचपणी, पुत्र कोठे तो दावी नयनी. उशीर न लावी वो माते, ऐसिया बोलाची होता दाटी. मग विचारी हृदयी गोरटी, की यासी वदावी खरी गोष्टी. वृत्तांत जितुका झाला तो, खरेपणी आहे वर्म. पृच्छावादी होय न शर्म, दैवे अन्याय साफी होऊन. मुक्त होतसे तो प्राणी, तस्मात जी खरी सत्यनीती. त्यात साहसे बहु असती, पाचामुखी वधूनी श्रीपती. मुक्त करी अन्यायी, तस्मात राहो अथवा जाओ प्राण. पुढे येवो कैसे घडून, परी सत्य वाचे खरे भाषण. वृत्तांत झाला तैसा वधू, मग चरणी ठेवूनी भाळ. उभय जोडुनी कर कमळ, म्लान मुख दीन विकळ. वृत्तांत सकळ निरोपी, म्हणे महाराजा क्षमाशीळा. आपण जो का प्रसाद दिधला, परी अन्याय मजपासुनी झाला. भस्मगारी सांडिले म्हणाल काय म्हणून. तरी विश्वासे व्यापिले नवते मन. भस्माने पुत्र होईल कोठून, ऐसे म्हणून सांडिले. शेजारी असती बोलती जन, दारा म्हणती प्रज्ञावान. खरे नाहे निरूपण, केले विचित्र तुझ लागी. तेणे संशय आणुनी मनी, नेणो कैसी घडेल करणी. जठरी पेटला कोपवन्ही, तरी आपणची भोगावा. अपत्याकरिता परमाहित, परगृही मिरवावे का यथार्थ. म्हणूनी गौप्य धरिले चित्तात, सरस्वती वदलीसे. जन्माता आल्या परोपकार, करावा हे शास्त्र निर्धार. न घडे तरी उपकार, अनुपकार करू नये. उत्तम वृक्षाची करावी लावणी, न घडे तरी न टाकावा खंडुनी. धर्म करावा न घडे मेदिनी, वारू नये कवणाते. आपण स्वतः तीर्थासी जावे, न घडे तरी परा न वारावे. विवाह कार्य कदा न मोडावे, आपुली बुद्धी वेचूनिया. गौतमी करू जाता चोरी, तेथे वेचू नये वैखरी. तस्करा ते मारिता अधिकारी, आडत्या ते होऊ नये. सुता पाशा पित्याचे अवगुण, सांगुनी न करावे मन क्षीण. सुने पाशी सासूहीन, म्हणू नये कदापि. कूपतडाग मळे बागायीत, करिता वारू नये कवणाते. कोणी कीर्तनासी असतील जात, आड येऊ नये त्यासी. आपुली वैखरी वेचल्यात, होऊ पाहे पराचे अनहित. तरी ते विचारूनी स्वचित्तात, मौने काही न बोलावे. ऐसे जाणुनी सरस्वती, सत्य बोलली ती युवती.
की महाराजा विश्वास चित्ती ठसला नव्हता त्या वेळे. ऐसिया युक्ती प्रयुक्ती करून भावा भावी दृष्टी वेचून जेणे जनाचे होय कल्याण तोची अर्थ करावा. म्हणूनी भस्माचे सांडवण मज दयाळा घडले पूर्ण. काय करू दैवहीन उपाय तो अपाय झालासे. की वाटे चालता चाली धनाची ग्रंथिका पुढे आली. परी दैवहीना बुद्धी संचरली अंध भावे ते समयी. की कल्पतरूच्या वृक्षाखाली कल्पिली कल्पना फळाली. की पिशाचवत बुद्धी संचरली दैवहीना शेवटी. तन्याये माते झाले आता क्षमा करावी माऊले. अज्ञानपणे उडविले हित माझे महाराजा. परीही ऐकता वाणी मच्छिंद्र खिन्न झाला मनी. म्हणे स्त्रिया जाती पापरूपिणी अविश्वासाचे भांडार हे. हिताहित कदा न जाणती भलतेसे पद ठेविती. आपण बुडूनी दुसऱ्यास बुडविती 42 पूर्वजांसी. स्त्रिया संगे लाभ किंचित काही दिसेना सकळा नहीत. उगाची राबे भाडाईत वृषमजेवी वनितांचा. उदयापासुनी सायंकाळ कष्ट अमित होती तुंबळ. एक क्षणही चित्त शीतळ विश्रांती ते मिळेना. या विषय सुखाची परी मानावी जरी हृदयांतरी. तेथे होय स्वशक्ती बोहरी निर्बळपणी मिरवावे. ऐसी जीवासी अवस्था होय मेलिया नरका माझी जाय. केल्या कर्माचे रूप फेडाया आचरण काही नसेची. शिष्य पाप गुरुनाथ स्त्री पाप भोगणे भरता. तस्मात जिकडे तिकडे पाहता अनर्थाचे मूळती. तस्मात स्त्रियांचे बुद्धी लागे जन तो प्राणी गा प्रज्ञाहीन. महामूर्ख अतिमळीण दुष्कर्मांचा भांडारी. तन्याये मी मूर्ख झालो या बाईच्या बोली लागलो. वरद मंत्र भस्म ओपिलो सूर्यवीर्या आणोनी. या उपरी आणिकवर मंत्र संजीवनी आहे अमर. सूर्यवीर्ये देहपर रचिला असेल कोठेही. तरी आता ठाव सांडिला शोध करूनी पाहू वहिला. ऐसा मनी विचार केला सरस्वती ते बोलतसे. म्हणे मायवो ऐक वचन घडले घडो दैवयोगाने. तरी सांडिले भस्मते ठिकाण मम दृष्टीसी दावी का. तुझवरी क्षोभ करावा काही तरी पदरी काही पडत नाही. तरी सांडिला ठाव माझे आई निजदृष्टी दावी का. ऐसी बोलता नाथवाणी भय फिटले मुळीहुनी. प्रांजळ चित्ते शुभाननी मुखचंद्रा उचंबळी. म्हणे महाराजा योगद्रुमा सांडिला ठाव दाविते तुम्हा. पुढे चाले मागे उगमा नाथ जातसे सवे सवे. तव तो उकिरडा केर उद्दाम गोवर पडीला पर्वता समान. तेथे जाऊनी सुमधूम नाथा प्रती सांगतसे. हे महाराजा तपोजेठी येथे सांडिली भस्मची मोठी. ऐसे ऐकोनी नाथ होटी हाक मारी बालकाते. हे हरी नारायण प्रतापवंता मित्रवर्या सूर्यसुता. जरी अससील या गोवरात निघ त्वरित या समयी. या गोवरगिरीत नरदेह जन्म मिरवला असे तू ते उत्तम. तरी गोरक्ष ऐसे तू ते नाम सुढाळपणी मज वाटे. 12 वर्षे पर्यंत बैसलासी गोवर रक्षणात. म्हणूनी गोरक्षक नाम तू ते पाचारितो स्वच्छंदे.
तरी आता न लावी उशीर, हे गोरक्षनाथा निघे बाहेर. ऐसे वदता नाथ मच्छिंद्र, बाळ शब्द उदेला. म्हणे महाराजा गुरुवर्या, गोरक्षासे मी या ठाया. परी गोवर नगाने गुंफीत काया, भारमौळी विराजला. तेणे करुनी शरीर वेष्टन, झाले आहे दडपण. तरी गौर याते विदारून, बाहेर काढी महाराजा. ऐसे ऐकुनी बोले उत्तर, लवकरी आणुनी लोहपत्र. मही विदारुनी नग गौर, बाळतनू काढिली परी ती तनुलता. बालार्क किरणी दिसे समता, की धनमांदुसी विद्युल्लता. चमकदावी या गळी, की पूर्णचंद्र प्रकाश पौर्णिमेचा. दिशा उजळे समयी निशीच्या, तेवी तनुगर्भमदनाचा. जना माजी मिरवला, की दुसरा ईश तो चक्रधर. त्यजोनी आता मूर्तिसार, वीट मानुनी क्षीरसागर. म्हणुनी येथे आलासे, कुंकुमाकार पदपंकज. सकळ आंगोळ्या तेजपुंज, चंद्रकार सम विराजे. नखे अग्र आंगोळी, घोटीव सुनीळ अपूर्व देखा. की इंद्र नीळाची झळके बीका. मनगटावरी अलौकिका, सकळ पोटरी विराजे. गुडघ्यावरी जाणू स्थळ, जैसे स्तंभ कर्दळीचे उभय सरळ. त्यावरी कटी तटाती निर्मळ, हरी माझ्या सम जाणावी. कटीवरती नाभी धाम, त्यावरते हृदयाती सुगम. सुगम परी विद्याधाम, ऐसे परी वाटतसे. सरळ बाहू स्कंधी शोभत, परी अजानुबाहू दिसो येत. तया माझी जग समस्त, उभ्या कर्दळी मिरवती. त्यातेही अंगुळ्या सरळ प्रकाम, तया अग्री नख उग्रतम. चंद्राकृती तेज उत्तम, कोर जैसी द्वितीयेची. असो स्कंधा माझी ग्रीवा सरळ, घोटिता बीक दावी सकळ. तयावरी हनुवटी निर्मळ, अधरापरी शोभतसे. अधर दंत जिव्हे सहित, आनन केवळ चंद्रमूर्तिमंत. परी आनन नोहे धाम निश्चित, वेदधनाचे विराजे. सरळ नासिका शुकाग्रवत, उभय चक्षु विशाळवंत. चक्षु नव्हेत ते शशी आदित्य, नांदावया पातले. भाळ विशाळ कबरी भार, कुरळवरती पिंगटाकार. ऐसा महाराज सर्वेश्वर, उदया आला वाटते. 12 वर्षे अलौकिक, सर्वगुणी पाहता बालक. सरस्वतीने भाळी देख, तर्जनी ते लाविले. मनात म्हणे ती गोरटी, आहा जनी मीच करंटी. ऐसा पुत्र माझिये पोटी, येता दैवे उच्छेदिला. चित्ती उठोनी परम तळमळ, नेनी दाटले अपार जळ. मोहे करपे हृदय कमळ, रुदन संवादा अनुवादी. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ, म्हणे खेदकावो करीसी व्यर्थ. तुझा नव्हता तो सूत, प्राप्त कैसा होईल. पहा पहा अन्नयोग, श्वानपराचा भक्षितो भाग. परी उलटोनी रसना मार्ग, श्वानदैवे विराजे. तन्याये मूर्तिमंत, विभाग नसे हा ऐसा सूत. आता शोक करीसी का व्यर्थ, तपशाप विभाग मिरवीसी. तरी जातू येथुनी, नाहक घेसील शापवाणी. माझा कोप प्रत्यक्ष अग्नी, ब्रह्मादिका साहेना. ऐसी बोलिला क्रूर वार्ता, सरस्वती पावली भयचित्ता. मागे पाऊल ठेवनी तत्वता, निज सदना पातली. येरीकडे गोरक्षनाथे, येऊनी वंदिले गुरुपदाते.
मच्छिंद्रनाथ तो प्रसन्नचित्ते अनुग्रहोपीतसे। ओम इति एकाक्षर अक्षर संबोधित समग्र नारायणी नामोच्चार मंत्रविधीने निरोपिला। वरदहस्त ठेवणी मौळी सकळ निवटिली अज्ञान काजळी। वरद विभूती चर्चुनी भाळी मुख कुरवाळी प्रेमाने। मग हस्त धरोनी तत्वता म्हणे तानुल्या उठा आता। महीचे गोचर करूनी तीर्था हरिपरायणता सकामाते। अवश्य म्हणूनी गोरक्षनाथ सलील चरणी माथा ठेवीत। श्री मच्छिंद्राचा धरुनी हस्त गमन करीता पै झाला। चंद्रागिरी स्थान सोडून करीती जगन्नाथी गमन। तो मार्गी जाता एक ग्राम कनकगिरी लागला। मच्छिंद्र पाहता ग्राम सुरस बोलता झाला गोरक्षास। बारे प्रारंभ क्षुधेस जठरा माझी दाटला। कक्षे माझी घालुनी झोळी बारे संचरुनी वस्ती मेळी। भिक्षा मागुनी ये वेळी क्षुधा माझी हरी की। अवश्य म्हणुनी गोरक्षनाथ सत्वर झोळी कक्षे घेत। संचरोनी कनकग्रामात भिक्षा मागे घरोघरी। भिक्षा मागता अति उद्देशी तव तो गेला एका विप्रगृहासी। तेथे पाहता ते दिवशी पितृश्राद्ध मिरवले। विप्र करुनिया भोजन उपरी मागत्यासी देतसे अन्न। ते संधीसी गोरक्ष जाऊन अलक्ष आदेश जल्पतसे। तव त्या घरची नितंबिनी महाप्राज्ञिक सुस्वरूपिणी। क्षमा शांतीची लावण्य खाणी सर्वगुणी संपन्न। तिने पाहता गोरक्षनाथ भाविती झाली चित्तात। म्हणे धन्य हे बाळतीत चांगुलपणी मिरवतसे। प्रत्यक्ष माते भासे कैसा की बालार्क तनूचा ओतिला ठसा। की हरुनी चपळेचे मांदुसा मही लागी उतरला। परी हा तापसी योगी वसिष्ठ माते भासतो योग हा श्रेष्ठ। पूर्वीचा कोणी योग भ्रष्ट जगा माझी मिरवतसे। ऐसे जाणुनी लवड सवडी पात्री पदार्थ स्वकरे वाढी। अन्न सामुग्री अति तातडी घेऊनी आली भिक्षेसी। खाजा करंजा पदार्थ घीवर पोळी भात शिरा कचोर। मालपुव्यादी सुकुमार परम मृदू भक्षतो। चोटी मृगदळ बुंदी विशेष पूर्ण पोळ्या विस्तीर्ण पात्रास। घाऱ्या पुऱ्या पंचमधुरस श्रद्धा पूर्ण ठेविल्या। वड्या पातवड्या शाखा बहुत सोमसट्टकाचे द्रोण भरीत। कोशंबिरी आंबे रायते बहु भात चटणिया। कढी सांबारे वडे त्यात सार आमटी चणचणीत। नाना द्रोण भरुनी घृत मेतकुटादी वाढिले। मध्यभागी ठेवणी भात त्यावरी वर्ण कनकवर्णात। तळी वडे पोखरे दह्यात घालोनिया वाढिले। ऐसिया परी षड्रसांना घवघवीत पात्र वाढून। श्री गोरक्षा पुढे ठेवून नमस्कारी प्रीतीने। गोरक्षा पाहता पात्र सुरस मनी वाटला परमहर्ष। चित्ती म्हणे त्या नितंबिनीस धन्य धन्य माऊले। आहा आम्ही कोठील कोण नोहे इष्ट सोय रे जन। आम्हासाठी सिद्ध करून पात्र वाढून आणिले। पात्र पहा घवघवीत हे पात्र नोहे यथार्थ। शिवलिंगी शोभला भात पात्र शाळुंका मिरवली। नाना पदार्थ अर्थ प्रकरण ते शिवासी अपार सुगम। की शिवला खोली ढासळून शाळुंका ते मिरवली।
की प्रीती पाहता तो भात, सकळ अन्नाचा प्रभू शोभत. पात्र मही ते प्रीतीने बहुत, नाना पदार्थ मिरवले. तरी शाक नोहे पृतना मेळ, खाजे मंत्री दिसे सबळ. मौळी छत्र तेजाळ, वरान्न हे मिरवले. ऐसा भास भासुनी हृदय, पात्र कक्ष झोळीत ठेवी. आशीर्वचने तोषवुनी बाई, जाता झाला महाराज. चित्ती म्हणे उदरापुरते, प्राप्तान्न झाले माते. आता वेचुनी स्वकष्टाते, केवी हिंडावे घरोघरी. ऐसा विचार करुनी चित्ती, येऊनी वंदिले श्री गुरुमूर्ती. भिक्षा झोळी कक्षेतुनी निगोती, काढुनी ठेवी पुढारा. तवती प्रत्यक्ष तपोमौळी, विकासुनी पाहे झोळी. तवते अन्न सुंदर परिमळे, निजदृष्टी देखिले. मग ते घेऊनी आपुले पासी, भोजन करी योगींद्र तापसी. अन्न स्वादिष्ट रसनेसी, लागता भक्षी आवडीने. मुखा माझी कवळ करीता, रसनान लावी दंता. म्हणे हे तरकी होतील आता, लवड सवडी लोटी तसे. जठर भांडारी भरुनी भरते, आणि कैच्छे नाही पुरते. परी सर्व पदार्थ कामनायुक्त, वडा प्रिय मिरवला. परी पदार्थ अपूर्वपणी, कामना येथे राहिली मनी. की वडा आणिक असता भोजनी, चांगुलपणा मिरवतो. ऐसी चित्ती कल्पना आणून, पाहता झाला गोरक्षवदन. तो सच्शिष्य ओळखून, बोलता झाला गुरुसी. म्हणे महाराजा तपोधना, कवण कामना आली मना. तो अर्थ उघड दाऊनी वचना, आम्हा कार्या निरोपावे. येरू म्हणे गोरक्षनंदना, कामना वेधली माझिया मना. आणिक वडा असता भोजना, तृप्तचित्ती मिरवतो. ऐसे ऐकोनी गुरुचे चोज, म्हणे गुरु राजा महाराज. आताची वडा आणूनी सहज, तुम्हा प्रती देईन मी. ऐसे म्हणूनी तात्काळिक, उठता झाला तपोनायक. विप्रगृही येऊनी देख, मारी हाक गोरक्षतो. म्हणे माय वो माया आता, आणिक वडा दे तत्वता. मम गुरुची कामना असे चित्ता, तृप्ती असता ते पावेना. तव ते बोले नितंबिनी, आलासी गुरुचे निमित्त करोनी. परी सकाम सविता स्वेच्छापणी, हृदयपात्री हे लावे. माते दावनी गुरु भक्ती, कामने करू पाहसी तृप्ती. तस्मात सकळ अर्थ कळू आला चित्ती, मज लागी जाणपा. येरू म्हणे जननी ऐसे, कामनी वेधले नाही मानस. गुरु इच्छा काम उद्देश, पाहू आलो तव ठाया. तवती बोले विप्रनंदिनी, गुरु अर्थ कामना मनी. वेधली म्हणतोसी तरी प्राज्ञी, वचन माझे ऐकावे. अग मम भक्तीचे प्रसंगे करून, तू ते दिधले पाहा वाढून. पुन्हा आलासी मागून, तरी ते नाही फुकाचे. येरू म्हणे तरी त्यास, काय लागते सांगा म्हास. तेची देवनी तू ते खास, वडे जाण इच्छितो. येरी म्हणे गुरु भक्ती, माते दाऊ पावलासी शक्ती. परी वडे अन्नावर ते पाहिजे ती, डोळा काढुनी देई का. येरू म्हणे काय कठीण, चक्षु कामनी वेधले मन. तरी चक्षु आता देईन जाण, उशीर नसे या कार्या. ऐसे बोलुनी केले कौतुका, तत्काळ अंगुळी अनामिका. चक्षुद्वारी घालुनी देखा, बाहेर काढिले बुबुळाते. बुबुळ गोळ वाम करतटी, ठेविता लोटला रुधिरपाटी. जैसा नगी झरा लोटी, अकस्मात उद्भवलासे. की मांदार नदी स्वर्गी हुनी, उतरे मनकर्णिकेचे जीवनी.
तन्याये चक्षुद्वाराहुनी लोट लोटला रुधिराचा. म्हणावी ती रुधिर नोहे शक्ती, दाखवू पातली गुरु भक्ती. विप्रकामना पात्र भरती, जीवन भागीरथी दाविली. काते जाया हेलन भाव, ती सगराची मिरवली ठेव. तदर्थ जीवन भागीरथी राव, गोरक्ष नगीची आणिली असे. असो ऐसे तेणे रुधिरा, लोट लोटला महीवरा. ते पाहुनी चिंता तुरा, प्रेमे जाया मिरवली. रुधिर वाहता भडभडाट, मही लोटला रक्तपाट. खंडणा नोहे परमाचाट, भूषण मिरवी लोकाते. तरी तो पाहता रुधिरपाट, नोहे धरा देवीचा शुद्ध मळवट. भाळी चर्चुनी कुंकुमपाट, भूषण मिरवी लोकाते. ऐसी ती विप्रदारा पाहून, लज्जित झाली अरिष्टपण. परमचित्ती खोच मानून, सदना माझी परतली. चित्ती म्हणे हा अहा कैसे, बोलता झाले विपर्यासे. धन्य हा एक शिष्य असे, जगा माझी मिरवला. आहा कैसे केले धैर्यपण, बोलताची काढिला जेणे नयन. परीती व्यापुनी भयसंपन्न, म्लान वदन मिरवली. मग वडे घेऊनी 7-5, देऊ पातली लगबगे साच. पुढे ठेवूनी वदेवाचे, ऐक्यार्थे करी भावार्थ. उपरी जोडुनी उभय पाणी, विनंती करी म्लान वदनी. म्हणे महाराजा साजवाणी, शब्द माझा उदेला. परी उदय होता न लाविता वेळ, तुम्ही बाहेर काढिले बुबुळ. परी मम अन्यायी शब्द केवळ, क्षमा पात्री मिरवणे. तुम्ही कृपाळू संपूर्ण, बैसता अंगी क्लेश धरून. परीती तुके दुःख पराकारण, देऊ ऐसे वाटेना. की कमळ करी अस्तसमयी, घ्यावया इच्छा द्रुम घेत हृदय. परीते दुःख प्रवाही, कदा काळी मिरवेना. शेवटी आपण पावनी मरण, पराते कळीके सुख ओपून. राहे तन्याये करून, तुम्ही संत आहाती. उपरी बोले गोरक्षनाथ, तू किमर्थ झालीस भयभीत. वडे अन्न तत्प्राप्त्यर्थ, चक्षु दिधला म्या पुला. तरी तू भयभीत न होई सकळ, स्वकरी माझे विराजे बुबुळ. येरी म्हणे तपस्वी स्नेहाळ, कृपा करी मजवरी. इतुके देवनी माते दान, बुबुळा सहित नेजे अन्न. आपुले कार्य संपादून, क्षमा वाढवी अमूते. ऐसे ऐकुनी गोरक्षनाथ, म्हणे तू न होई भयभीत. बुबुळासह वडे अन्नाते, घेऊनी या चालिलो. चक्षुसी आडवोनी पदर, जाऊनी उभा राहिला गुरु समोर. वाचे बोले नम्रोत्तर, इच्छा पूर्ण कराजी. परी तो कनवाळू मच्छिंद्रनाथ, सच्छिष्याचे मुख पाहत. तव वसन पदर चक्षुवरते, घेऊनिया मिरवला. ते पाहुनी चक्षु वसन, म्हणे चक्षु झाकिला केवी वसने. येरू म्हणे उगेची करून, चक्षु वसने धरियेला. मनात कल्पी गोरक्षनाथ, जरी मी याते करी श्रुत. तरी धिक्कारुनी वडे अन्नासहित, दुःख प्रवाही मिरवेल. जैसा श्रावणाचा अंतकाळ, ऐकता न सेविती वृद्ध तेथे जळ. तन्याये येथे केवल, दुःख सरिता लोटेल. म्हणूनी पुसता गुरूंनी वचन, बोले श्री गुरु ते गौप्य धरून. सहज स्थिती चक्षु वसन, धरिले असे महाराजा. येरू म्हणे बा मुख कमळा, प्रत्यक्ष पाहू दे माझिया डोळा. येरू म्हणे गुरु स्नेहाळा, भोजन झालिया दाखवीन. मी तो असता सहज स्थिती, की परी उगलाच नयन केऊत गती. ठणका उठला चक्षु प्रती,
आला की काय कळेना. तरी ते दावनी चक्षुद्वार परम दिसेल पवित्र. किळस बाधील भोजनोत्तर चक्षु पहावा महाराजा. येरू म्हणे बा न घडे ऐसे आधी पाहुनी तव मुखास. नंतर सारू भोजनास दुःख तुझे हरोनिया. जरी तू करीसी अनमान तरी प्रत्यक्ष गोमांस समान. मानीन हे अन्न निश्चय जाण चक्षु आधी दाविका. ऐसे ऐकता निर्वाण वचन गोरक्ष बोले श्री गुरु कारण. की मागू गेलो वडे अन्न कथा झाली ती ऐका. जया घरी वडे अन्न तेथील सद्भक्ती आहे कामीन. तिनेची प्रथम दिधले अन्न मागुनी गेलो दुसऱ्याने. तुमची इच्छा काम दाऊन म्या मागितले वडे अन्न. तवती बोलली मज कारण गुरु भक्त म्हणवीसी. तरी तू काढुनी देई डोळा मग वडे देईन बाळा. ऐसे बोलता तर्जनी बुबुळा खोऊनिया काढिले. तरी हा अन्याय घालुनी पोटी माते करावी कृपा दृष्टी. ऐसे ऐकतात पोजेठी परमचित्ती तोषला. मग चक्षुद्वाराहुनी वसन हस्ते काढी मच्छिंद्र नंदन. तो रुधिर प्रवाह अति दारुण चक्षुद्वारा येतसे. मग बोले मच्छिंद्र नंदन त्याते बुबुळ कोठे सांग माते. येरू काढुनी तळहस्ते गुरुनाथा दर्शवी. मग तो प्रतापी योगद्रुम मंत्र संजीवनी आराधोनी नेम. सविता तेज बुबुळधामी मंत्रप्रयोगी स्थापिले. पूर्ण मंत्राचा होता पाठ बुबुळ संचरले चक्षु कपाट. मग पूर्वस्थिती हुनी अचाट तेजा लागी मिरवले. मग अंकी घेऊनी गोरक्षनाथ स्वकरे मुख कुरवाळीत. म्हणे धन्य धन्य बामहीत तुची एक सच्छिष्य. मग त्यासी घेऊनी अंकावरी सच्छिष्यासह भोजन करी. परी धैर्य शक्तीची अपार लहरी मच्छिंद्र देही मिरवतसे. झालिया सांगोपांग भोजन गोरक्षासी बोले मच्छिंद्र जाण. बारे तव भक्ती पाहुन परमचित्ती संतोषलो. तरी मज पासीचे विद्याधन हृदयी साठवी ठेवून. मग अस्त्रविद्या दत्तात्रेय देणे सकळ तू ते निरोपीन. कवित्व विद्या साबरी सबळ तीही विद्या अर्पिली सकळ. एक मास करुनी वस्ती स्थळ विद्येचा अभ्यास केला पै. असो आता निरूपण पुढिले अध्यायी धुंडीनंदन. मालू सांगेल श्रोत्या कारण नरहरी प्रसादे करुनिया. स्वस्ते श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर नवमाध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार नवमाध्याय समाप्तः.